नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय आपण घेतलेला आहे बेडवरील खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कोणतं खत सोयाबीनला द्यायला पाहिजे याच्याबद्दल आज सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, खत व्यवस्थापन जे आहे हे बरेच शेतकरी दोन पद्धतीने करत असतात. ते म्हणजे बेड करायच्या अगोदर खत फेकून देणे आणि नंतर बेड ओढणे, हा एक प्रकार असते. त्याचबरोबर दुसरा जे प्रकार आहे ते म्हणजे बेड ओढल्यानंतर लागवडीबरोबर तिफणीने खत पेरणे किंवा मग बेडवर खत शिंपणे, हा सुद्धा प्रयोग बरेच शेतकरी करत आहोत. आणि काही जण हे टोकन मशीनसुद्धा खत हे सोयाबीनला जे आहे हे देत असतात. तर याच्यामध्ये सर्वात बेस्ट जे असते ते म्हणजे टोकन मशीनने खत देणे. तर याच्यामध्ये एक प्रॉब्लेम थोडासा होऊ शकतो, तो म्हणजे मशीन जाम होण्याचा प्रकार. तर ज्या शेतकऱ्यांची मशीन जुनी वगैरे असेल किंवा मग जर स्पेशल जर खताची असेल तर अशा शेतकऱ्यांनी 100% तुम्हाला खत व्यवस्थापन जे आहे हे टोकन पद्धतीने करायचं आहे. म्हणजे ज्या दिवशी आपली सोयाबीनची लागवड होणार आहे त्याच्या 2 दिवस अगोदर जरी आपण खत या सोयाबीनला जर दिलं तर 100% तुम्हाला फायदा त्या ठिकाणी अधिक बघायला मिळते आणि खतसुद्धा कमी लागणार आहे. खतसुद्धा मातीआड होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे आता जे आपण अगोदर सांगितलं की जे शेतकरी पहिल्यांदा खत फेकून देतात आणि बेड ओढतात, तर अशामध्ये जे नुकसान काय आहे त्याच्यानं सांगतो. आता समजून घ्या, आपण बेड ओढला साधारण 25 मेला आणि आज तारीख आहे 12 जून. तर अशामध्ये आता या भागामध्ये साधारण 1-2 पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे हे तण उगलेलं आहे. जेव्हा असा पाऊस पडते, जर तुम्ही खत शिंपवून दिलेलं आहे आणि असा जर पाऊस पडला अवकाळी, त्याच्यामध्ये ही कट जे आहे हे ॲक्टिव्ह त्या ठिकाणी होत असते. म्हणजेच अगोदरच ही खत जी आहे ही विरघळणं सुरू होत असते. तर विरघळणं सुरू कसं होते, कारण की याच्यामध्ये जे ओलावा म्हणतो आपण, हे ओलाव्यामुळे खत जे आहे हे विरघळत राहते. हे बघू शकता, हे आता हे जे ओलावा आहे याच्यामुळे हे खत हे ॲक्टिव्ह झालं समजून घ्या, असं तुम्हाला म्हणता येईल. तर तुम्ही जर टोकन पद्धतीने जर खताचं व्यवस्थापन जर केलं तर 100% त्या ठिकाणी अधिक जे फायदा म्हणतो हे आपल्याला बघायला मिळते. आता मी तर दरवर्षी टोकन पद्धतीनेच सोयाबीनला जे खतं आहेत हे देत असतो. सुरुवातीचे बेसल डोस आणि पुन्हा एक वेळेस 2 वेळेस आपण खताचं व्यवस्थापन जे हे करत असतो. त्याच्यामध्ये मी कोणतं खत व्यवस्थापन करणार आहे म्हणजे खत घेणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे 11-30-14 जे महाधनचं आहे. दरवर्षी आपण 14-35-14 वापरत असतो. तर यावर्षी आपण 11-30-14 हे महाधनचं क्रॉपटेकचं हे खत आहे. हे आपण एकरी 1 बॅग सोबत झिंक कोटेड असलेलं ग्रो प्लस नावाने मिळते, तर ते आपण एकरी 1 बॅग, असं एकरी 2 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटची 1 बॅग आणि 11-30-14ची एकरी 1 बॅग, असा टोकन पद्धतीने लागवडीच्या 2 दिवस अगोदर हे टोकन पद्धतीने आपण त्याला देणार आहोत. हे सुद्धा प्रयोग करता येते. किंवा तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सोयाबीन लागवड करणार आहेत, समजा 2 लाईन लावल्या किंवा 3 लाईन लावल्या, तर या बेडवर सुद्धा तुम्ही खतं जे आहेत हे फेकून देऊ शकता. पण फेकलेली खतं एवढी तुमचे 100% मानत नाहीत. साधारण 70%, असं 60%, 70% हे खतं जे आहेत हे लागू होतात. बाकीचे खतं थोडेसे तुमचे वाहूनसुद्धा जातात. त्याच्यामुळे 100% जर रिझल्ट पाहिजे असेल खताचा, तर तुम्हाला खतं जे आहेत हे मातीआड त्या ठिकाणी करावे लागतील. म्हणजे आपल्याला खताचा जे पुरेपूर उपयोग जे आहे हे करता येतील. कारण की खतं जे आहेत खूप महाग आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला खताचं जे व्यवस्थापन आहे किंवा मग खत नियोजन आहे या पद्धतीने करता येते. तर हे आपलं आहे 4.5 फुटाचा बेड. याच्यावर आपण 3 लाईनी घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण माऊस 725 ही सोयाबीनची व्हेरायटी या ठिकाणी लावणार आहोत, लवकर येणारी जात. तर पाण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे, परंतु आजूबाजूला म्हणजे फक्त एकच पाऊस झालेला आहे आणि संपूर्ण शेत एकदम खाली आहे. कुठंच हिरवेपणा आलेलं नाही. त्याच्यामुळे आपण थोडंसं थांबलेलं आहोत. कारण की याच्यावर आपण जर एकट्यानं लागवड केली तर किडीची अटॅक आहे ती खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राहू शकते. कारण की आता हे जे मक्याचे पानं आहेत संपूर्ण आळ्यानं छिद्र केलेलं आहे, त्याला खाल्लेलं आहे त्याला. तर ही प्रकार याच्यामध्ये होऊ शकते. फक्त एकट्यानं लागवड केली आणि संपूर्ण शेत एकदम खाली आहे. तर याच्यामध्ये आपण लागवड जी आहे साधारण करणार आहोत 20 जूनच्या पुढे, आपलं असं नियोजन आहे. आणि लागवड करताना आपले स्प्रिंकलर वगैरे रेडी ठेवा. कारण की यावर्षीचा जो मान्सून आहे हे कधी धोका देईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपले जे स्प्रिंकलर आहेत हे रेडी ठेवा. ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांनी ड्रीप आतरून ठेवा. कारण की पाऊस कधी दडी मारेल आणि दुबार पेरणी न होण्यासाठी हे जे काम आहेत स्प्रिंकलर अगोदर आतरून ठेवणे, लागवड केल्याबरोबर स्प्रिंकलर लावणे. साधारण 2-2 घंटे तरी तुम्हाला स्प्रिंकलर हे चालावे लागतील. जोपर्यंत आपली झाड एकदम चांगलं होणार नाही किंवा मग चांगला पाऊस होणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्प्रिंकलर हे आतरून असे ठेवायचे आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कराव्या लागतील. म्हणजे आपलं खरीप 2026 एकदम चांगल्या पद्धतीने जाईल. त्याचबरोबर यावर्षीचं उत्पादनसुद्धा सोयाबीनमध्ये चांगलं येईल. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन जे आहे करायचं आहे.
तर नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत हे आपण घेणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे सोयाबीन बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता कशी तपासायची या विषयावर जे आहे हे आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.